फिर 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 माझी बायको नाही बोलली फिर फिर बघा त्यात किती ताकद आहे. बायको नाही बोलली तर लगेच त्याने टर्न मारला. वा तो पण माझ्या बायकोचं ऐकायला लागला. वा वा. तरी आम्हाला कायाकिंग विषयीची माहिती थोडीशी मिळेल तुमच्याकडनं. 1 तासाची राईड असते, 45 मिनिटाची राईड असते, पण आम्ही 15 मिनिटं एक्स्ट्रा देतो. आराम स्टिक सांभाळा, स्टिक सबको सांभाळा. आम ठोकणार आहे. थांब 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 थांब. खूप भारी असं एक कांदळवन आहे. प्रत्येकाने नक्की या आणि मजा करा रे इकडे. फुल मारफुल आज ट्रिपल चायनीज, ते पण अंडा मार्के पिऊला माझ्याकडनं डबल अंडा. तो नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी उभा आहे आता मालवणमध्ये, मालवण कट्ट्याला, म्हणजे माझ्या आजोळी. येस. एकंदरीत असं आलं की निघाल्यापासून आम्ही ब्लॉग केलेला नाहीये. थोडासा मी घेतला होता विश्रांती, कारण की जुने ब्लॉग्स आहेत ते अपलोड करायचे बाकी. झोप, कारण की झोप आयुष्यात खूप महत्वाची आहे. हे सगळं पार्ट ऑफ सगळं राहिलं बाजूला, पण आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे खवणे बीचला कायाकिंग करायला. सो कायाकिंगची संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉग मधनं मिळेलच, जो मी आता इकडनं मालवण कट्ट्यावरनं निघतो आहे वेंगुर्ल्यासाठी. आणि खास ब्रँड हँडनी आम्हाला ब्रँड हँडचे ओनर आम्ही त्यांना बोलवतो इथे, तेही रेडी आहेत ताई. आणि त्यांनी स्पेशली हे नवीन टी शर्ट लॉन्च केलेत, जे कोकणासाठी स्पेशल आहे. तुम्ही घेऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्यांचा नंबर टाकतोय. सो तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे टी शर्ट्स कॉटन प्रिंट्स मध्ये हवे असेल, फॅब्रिक वॉज गुड आणि खूप छान आहे. सो त्यांनी जे बनवले आहे ते आमच्या कोकणचं रुबाब भारी, मालवणी चेडू आणि कोकण कॉलिंग. येस. सो हे आहेत ओनर ब्रँड इन हँडचे, म्हणजेच माझी ताई आणि भाऊजी. येस येस. सो आता खूप लेट झालाय, आम्ही गाडीत बसतोय, तू पण चल लवकर. चला गाडीत जाऊया. सूरज भाऊ आहेत आपल्याला संपूर्ण या प्रवासासाठी, जो आपल्याला हा संपूर्ण प्रवास घडवणार आहेत. आणि मी देखील कोकण कॉलिंग असं हे टी शर्ट घातलेलं आहे. अजून एक जण आहे तो ऑलरेडी. अरे गौऱ्या ये लवकर, बाय. यस. चला फटाफट मागे बसू. मागे 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 नाही. हर्ष कुठे गेला? आणि हर्ष देखील टी शर्ट आहे. हर्ष पहिलाच जाऊन बसलाय. हर्ष काय लिहिलं टी शर्ट वर तुझ्या? आणि माझा बापूस. हो, जगात भारी हापूस आणि हर्षचा बापूस असा हर्ष. बापूस लय भारी, याचा बापूस लय भारी आहे. आमचा मामा. हो हो, मामा आहे मोठा, पैशाचा नाही तोटा. तोटा. येस. चला थोडस सरकावे. तर ह्या आपल्या आहे कायाक, ज्या आपण कांदळवनामध्ये करायला आलेलो आहोत. कायाक यांच्याकडे संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस, आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊच. त्याचप्रमाणे हा बोर्ड बघून घ्या. या बोर्डवरती देखील तुम्ही त्यांना कॉल केलं तर ते तुम्हाला उत्तम सुविधा इथे उपलब्ध करून देतील. सो ही ताई आहे, ही ताई आहे ती संपूर्ण इकडे हँडल करते. सो नमस्कार. तर काय माहिती, काहीतरी आम्हाला कायाकिंग विषयीची माहिती थोडीशी मिळेल तुमच्याकडनं. 1 तासाची राईड असते, 45 मिनिटाची राईड असते, पण आम्ही 15 मिनिटं एक्स्ट्रा देतो. 200 रुपीज चार्ज आहे त्याचे, आणि पूर्ण कांदळवन सफारी आहे. तुम्हाला जर इथे आला तर गाईड हवं असेल तर आम्ही गाईड पण देतो. आणि फक्त काय गाईडची वगैरे काही गरज नाही, तुम्ही स्वतः जाऊ शकता. तिथे गेलात तर तुम्हाला आतमध्ये केव आहे कांदळवनची, स्वतः म्हणजे निसर्गात बनलेली आहे आपणच, ती एक आहे. आणि पुढे गेलात तर एक वॉटरफॉल आहे छोटासा, पण सध्या पाणी कमी असल्यामुळे गरमीमुळे तिकडे कोण जात नाही. खडकं आहेत ना तिकडे, त्याच्यामुळे सध्या तिकडे कोण जात नाही. पण आतमध्ये गेलास तुम्हाला चांगलं वाटेल. व्ह्यू चांगला आहे. आजपर्यंत जेवढे कस्टमर आले त्यांचे सगळ्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत. मग तेच म्हणायचं आहे आम्हाला की इथे भरपूर सारे कायाकिंग आहे. मलाही माझ्या फ्रेंडने हा नंबर दिला होता. पण तुमची स्पेशालिटी काय आहे? आमची स्पेशालिटीची आम्ही आले कस्टमरला, म्हणजे तुम्ही कॉल करून जर आलात तर आम्ही इथे नंबर सिस्टीम आहे. मग इथे आम्ही काय करतो, जर कॉल करून आले की त्याच्यासाठी आम्ही नंबर घेत नाही. मग आम्ही इथे बोटी तशाच ठेवतो, म्हणजे बुकिंग. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स आमचा असं असतो की जे बुकिंगचे कस्टमर येतात त्यांना बोटी राखून ठेवतो. आणि कसं आहे ते आता बघितलं तर आता गर्दी आहे संध्याकाळची. मला आता यायचं असेल ना तर आता कसं सकाळी 10 नंतर ऊनच असतं. टायमिंग काय याचा? आमचं 7 ते संध्याकाळी, सकाळी 7 ते संध्याकाळी चालतं आमचा टायमिंग आहे. तुम्हाला बेस्ट टायमिंग असं आहे तर
इव्हिनिंग सनसेट साईड. सनसेटचा असेल तर 5 नंतर आणि सकाळी यायचं असेल तर 10 अगोदर. ओके. ऊन नसतं, ऊन पण कमी असतं आणि आतमध्ये जर तुम्ही सकाळी आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी मिळतील. म्हणजे सकाळ रात्र झाली ना आता संध्याकाळ झाली की आतमध्ये पक्षी जातात वेगवेगळ्या प्रकारचे. जर तुम्ही सकाळी लवकर आलात तुम्हाला ते पक्षी बघायला मिळतात आतमध्ये. म्हणून आम्ही सांगतो जर तुम्हाला असं शांत वातावरण जर आता संध्याकाळ ऊन नसतं पण गर्दी असल्यामुळे वातावरण एवढं हे नसतं ना, आम्ही सकाळचं पण करता. सकाळच्या सो मॉर्निंग 7 पासून चालू आहे आपलं. महत्वाची सूचना ही आहे की आम्ही संध्याकाळी करतोय, पण जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळी नक्कीच लवकर या, जेणेकरून तुम्हाला आतमधले बर्ड्स आणि इकडचा सुंदर व्ह्यू मिळेल. या टाइमला आपण मॉर्निंग यायला भेटणार नाही, पण उद्या सकाळी जमलं तर नक्की पुन्हा एकदा आपण मी आणि प्रियंका इकडे येऊ, कारण की आपल्याला ती वाईब देखील एन्जॉय करायची आहे. पण हा व्लॉग पण एन्जॉय करूया आणि या व्लॉग मध्ये आपल्याला सगळी संपूर्ण आपली फॅमिली आलेली आहे. ऑलरेडी गोंगे बसलेले आहेत, कायाकिंगची सुरुवात करतायत. बोला गणपती बाप्पा. 1 मिनिट गाईज. चलो भाऊजी चला, काढा गाडी तुमची. ट्रॅफिक जॅम करत. अरे गाडी पुढे जाते की नाही, ढकला रे यांना. प्रियंका रेडी? खूप रेडी, कारण मी ही प्लेस चॉईस केलेली आणि फायनली आपण इकडे आलोय. सो एक वेगळीच मजा आहे, एक वेगळाच माहोल आहे आणि खूप सारी एक्साइटमेंट आहे. येस, नक्कीच एक्साइटमेंट आहे. आणि आता पुढचे आहेत मामा आणि हर्ष. बापरे, ताई कुठे हर्ष गेले? भाऊ ते बघ कुठे गेले? चला. तर ही आहे आमची काया, जिने आम्ही हा संपूर्ण कांदळवनाचा सुंदर पुढे प्रवास करणार बसते आहोत. जेणेकरून मला काही जास्त लोड नाही येणार. पॅडल बघ कसं हे करायचं ताई पॅडलला. ओके, राईट. राईट साईडला ओके. तर आपल्याला काही गोष्टी कळलेल्या आहेत. बघूया पिऊ किती फॉलो करते ते. मी काही नाही, मी बसणार आणि मजा घेणार आहे. तू फक्त चालव, त्यासाठीच तुला घेतलेला. चलो आपण बसूया. माझी हवा टाईट आहे बाई. प्रियंका रिअल कायाक करते. नाही, मी स्वप्ने तू मजा घे. चलाव चलाव, एकच जोर. अशा ऐपटलेस नवरा कोणाला मिळू नये, तर फक्त व्हिडिओ काढतोय. आलो आलो, पुढे आलो. भाऊजी भाऊजी याला सांगा ना हलवायला, मला पट्टा आला आता. बाई कांदा अडकला, परत अडकणार. परत आले, ठोका ठोकतायत कंटिन्युअसली. चालत बाहेर तुम्ही. हा पिऊ आज बरोबर आहे, परफेक्ट पिऊ. यू डू इट व्हेरी नाईस. मी अडकली चांगा. तो आतमध्ये हा डी एंड आहे इकडे. कांदळवन च्या गावात रिवर्स. मी आलो. प्रियंकाने खूप कष्ट केले त्या राईड मध्ये आता, आणि आता माझी बारी आहे. सो मी आता करणार आहे, अजूनही कष्ट करते आहे. आयुष्यात खूप कष्ट करणारी बायको मला भेटलेली आहे, जी मला ही राईड संपूर्ण घेऊन फिरवते आहे. 1 मिनिट, नुसती ठोकते आहे सगळ्यांना. मी ठोकणार आहे त्यांना. 1 मिनिट. हा, मला खूप भीती वाटते आता, मला कंटाळा आलाय. खूप घामाघूम झाले स्वप्नील. येस, स्ट्रगल आहे थोडा वेळ. तू रेस्ट घे. बस झालं स्वप्नील. इकडचे 2 स्पॉट त्या ताईने सांगितले. एक तर गुफा आहे ती, आणि सेकंडली इकडे धबधबा आहे. पण आता पाऊस कमी असल्यामुळे तो धबधबा नाहीये.
आयुष्य खूप सुंदर आहे, अजून सुंदर बनवायचं आहे म्हणून या कायाकिंगला आलोय. आणि शोल्डर वर्कआउट खूप भारी होतं इकडे आल्यानंतर. ठोकलो पिऊ दाखवत ठोकताना कॅमेरा फिर ठोकलो. ऍक्सिडेंट जेव्हा चला खूप कष्ट करावे लागतात आता मला. सेकंड राऊंड आता माझा आहे आणि खूप भारी कायाक आहे ऍक्च्युली. स्वप्नील तिकडे नको, आता इकडे चल स्वप्नील. थोडस समजे आतमध्ये जाऊन येऊया आपण. थोडस समजेपर्यंत वेळ जातं. भारी सुंदर असा अनुभव आहे या ह्याच्यामध्ये. नेचर खूप भारी आहे संपूर्ण. दिवस भावा येणार आहेस थांब. वॉर एकदा इकडे निघा. अरे बापरे, अगं बाय माझे आरामात. हा हा चला धन्यवाद. हा मारी परफेक्ट. क्या बात है, क्या बात है, ये बात है. बस परफेक्ट ठेव. लेफ्टी ठेव, लेफ्टी ठेव. राईटी ग्रीस, लेफ्टी ठेव. हा बस बाहेर पडलो. येस. पिऊच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही दोघं जण पडलेलो आहोत बाहेर. याचं संपूर्ण श्रेय आमच्या पिऊला जात आहे. खूप भारी, खूप भारी. बस टर्न करायचा. हा तोच मार, तोच परफेक्ट मार होतीस. येस टर्न बसणार फुल टर्न मारा. मार फुल. आज ट्रिपल चायनीज, ते पण अंडा मार्के पिऊला माझ्याकडनं. डबल अंडा, कारण ती इतकी थकणार आहे ना घरी जाऊन. कडक मस्त झालं. आता सर मध्ये दोन्ही आता दोन्ही. येस. तर कांदावनामध्ये देखील आजूबाजूला नारळाची सुंदर अशी झाडं आहेत आणि खूप सारे पर्यटन येत असतात. कडक पिऊ. मस्त पण पिऊ परफेक्ट चालवतेस. म्हणजे मगा जर ना मी चालवतो, पिऊ थोडासे रेस्ट करत होती, पण ती आता शिकली आहे परफेक्ट की कसं चालवायचं न ठोकता कुठेही ती चालवते. हे बघा. सो मगाशी आपण इथे आतमध्ये गेलो होतो आणि इकडनं आतमध्ये आपण पुन्हा त्या साईडला जाऊन आलो. क्या बात आहे. थांबा स्टिक सांभाळा. आणि ऍक्सिडेंट. ओ प्रियंका कुठे पुढे जायचं तिकडं. ना मस्त. तू थांब ना, मी तुला घेऊन जातो आता पुढे. तू आराम कर जरा. या दोघांनी आलेले आहेत बाकीचे फायटर देखील आपले. जॉईन व्हा. आम्ही आतमध्ये तिकडे एकदम आतमध्ये जाऊन आलो. मंडळाचे दलालीचे कार्यकर्ते हर्ष चालवा हर्ष भाऊ मेस्त्री. एकच धक्का. परत वाकडे झाले तुम्ही. परत वाकडे झाले. ड्रायव्हर बरोबर नाही, आमचा चालक बरोबर नाहीये. आमचा चालक चालवतोय तो बघा. गोमू माहेरला जाते हो नाकोआ.
हार चालव. अरे ढोल वाजवणाऱ्याला काय नाही. सो मजा आली आहे पूर्ण. आम्ही आता मध्येच येऊन थांबलेलो आहोत. हा आहे संपूर्ण कायाकिंगचा प्रदेश आणि आम्ही सगळे एकत्र थांबलेलो आहोत मध्येच. आम्ही सगळ्या बोटी एकत्र थांबून आम्ही उभं आहोत. समोर नारळाची गर्द झाडे आहे मस्तपैकी आणि हे झाड असं बघितल्यावर काय आठवतं प्रियंका? येस नारळाची झाडं आठवल्यावर मला एकच आठवलं की कोकणची माणसं ही साधी भोळी नारळासारखी आहेत. जरी वरून कठोर दिसली तरी मनाने ती प्रेमळ आहेत. माझ्यासाठी वा 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 वा. म्हणून मी माझ्या भावाला कोकण दाखवायला तर चला मंडळी, आपण आलेलो आहोत आता पुढे आणि या कायाकिंगची धुरा मी आता सांभाळणार आहे. आम्ही साईडला आलो, पकडून साईडला झालोय. ऍक्च्युली असं केलं नाही पाहिजे, हे थोडंसं रिस्की होतं, पण माझ्या बायकोने मला पूर्णपणे सपोर्ट केला. काय करू या कंट्रोल. हा हा आयुष्यात दमाला झालंय, पण कोकण दमून देत नाहीये. आडवा कर ना. सॉरी. हा आयुष्यात दमाला झालं आता चालवून, पण आजूबाजूचा जो निसर्ग आहे ना तो दमूनच देत नाहीये. इतकी एनर्जी येते ना पुन्हा. आणि हे काहीतरी विक्री करतात वाटतं ह्याच्यामध्ये. दादा विकायला आहे का? काहीच नाहीये. पाणी, पेप्सी. अरे बापरे. सो अजून एक सुविधा आपल्याला इथे बघायला मिळाली. ते काका बोटीतनं बिझनेस करतायत आणि मराठी माणसाचा बिझनेस हाच वाढत राहिला पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे बोटीतनं बिझनेस. वाव. आणि इथे मासे लावत आहेत, माशांसाठी गळ लावला जातं, जाळं लावत आहेत ते. हे एक देखील युनिक आहे. दादा कोणते मासे येतात? तामोशी, चौटाळे, काळुंदा. तर ते आता जाळं लावायला आलेले आहेत आतमध्ये. खूप भारी असं एक कांदळवन आहे. प्रत्येकाने नक्की या आणि मजा करा रे. इकडे सातपाच सब चालवा रे. मी येडा झालोय रे यात. नाही तिकडे नाही जायचंय. बोट फिर 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 फिर. माझी बायको नाही बोलली. फिर फिर. बघा त्यात किती ताकद आहे. बायको नाही बोलली तर लगेच त्याने टर्न मारला. वा. तो पण माझ्या बायकोचं ऐकायला लागला. वा 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 वा. येस. काया फी. कोकण दाखवते. गेल्या वेळेला मी आलो होतो
पण काय काय स्पॉट्स आहेत जे अजून त्याला फिरवायचे आहेत. त्यापैकी हा एक होता तो म्हणजे खवणी कायाकिंग, जो यावेळेला आम्ही करायचा फायनली ठरवला होता. सो आता मी तो करतोय. खूप भीती होती स्टार्टिंगला, पण आता एकदम चिल्लॅक्स वाटतंय, खूप भारी वाटतंय. खूप अनुभव चांगला, खूप मेमरीज घेऊन जाईल. नक्कीच. आणि खरंच पिऊ जशी बोलली गोव्याला कोकण दाखवा, तसं ती मला मालवण दाखवते आहे. आणि लवकरच तिला देखील आपण ग्वागर बीचला घेऊन जाऊ. पण आम्ही काही ना काहीतरी कामाच्या कारणामुळेच जातोय, त्यामुळे हे होतंय. आणि इकडे येतोय ते काहीतरी सुट्टी बिट्टीच्या कारणाने येतोय, त्यामुळे दोघांमध्ये फरक आहे. सो आमचं कोकण देखील भारी आहे. तर हे बघा, कांदळवन आता थोडा काळोख पडायला लागलाय, त्यामुळे वातावरण संपूर्ण चेंज झालंय. आणि तुम्ही ते आपल्या कॅमेरामध्ये बघितलंच असेल स्टार्टिंगपासून व्लॉग बघताना की कशा प्रकारे चेंजेस झालेले आहेत ते लाईटीमध्ये. मौसम असं झालाय ना, एकदम भारी झालाय. तुमचे घेऊन गेलेला आहे, त्यामुळे वातावरणामध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत. पक्षी परत आपल्या घरट्याकडे जायला निघालेले आहेत. आणि झाडं वर देखील भारी वाटतात दोन्ही साईडने इकडे देखील. आणि या सुंदर समय माझी प्रियसी, माझी बायको आपलं एक सुंदर गाणं बोलून दाखवणार आहे. नाविका रे मारावा रे, डौलान हाक जरा आज नाव रे. नाविका रे मारावा रे, डौलान हाक जरा आज नाव रे. आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवाला माझा राऊ मनामंदी बोलून गेला. करी मजा करी त्याला, नाही त्याला दाव रे. नाविका रे वाहे रे, डौलान हाक जरा आज नाव रे. नाविका रे. थँक्यू सो मच. खरंच खूप भारी गाणं बोलले. तर हळूहळू आपल्याला पुढे जायची वेळ झालेली आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं पुढे जाऊन पोच, तसं पुढे पुढे येता येतं आम्ही फायनली येऊन पोचलेलो आहोत. आता पुन्हा किनाऱ्यावरती. हा कांदळवनातला सफर आमचा पूर्ण झालेला आहे. तसंच आपला सफर इकडनं पुढे कांदळवनातून सुरू करायचा तो तुमच्याबरोबर. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोचतील. कांदळवनाविषयी तुमचे काही क्वेरीज असतील तर नक्कीच कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्यांचे रिप्लाय करू. तर भेटू एका नवीन ब्लॉग बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.